त्यांचे पराक्रम हे जगाला, हे गावकऱ्यांना, या महाराष्ट्राला सांगणार कोण? तर अर्थात त्यावेळेला ते काम करायचे पोवाड्याच्या माध्यमातून, शाहीर करायचे. आणि शाहीर पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय हे पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजायचं. तर अर्थात एक छोटासा मुलगा गौरांग याला या ठिकाणी बोलवतोय. अर्थात या छोटासा मुलगा हा एक पोवाडा गाणार आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, कसं केलं, हा महाराष्ट्र कसा जिंकला, या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. असा गोड आवाज अर्थात गौरांग ह्याच्यासाठी मला वाटतं ह्याचा उत्साह वाढवण्यासाठी, ह्याचा जोश वाढवण्यासाठी जरा जोरदार टाळ्या या छोट्याशा बालकलाकारासाठी झाल्या पाहिजे. एक सुंदरसा अर्थात महाराजांचा पोवाडा या ठिकाणी आपण साजरा करूया. अनेक चित्रपटामध्ये आपली भूमिका साकारणारे आज श्री साई सेवा मंडळ यांनी यांना आमंत्रण दिलं आणि अर्थात या ठिकाणी त्यांनी भेट दिली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्हा कलावंतांसाठी. आणि त्याचबरोबर श्री साई सेवा मंडळ यांच्या वतीने आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यासुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे. धन्यवाद सर. अर्थात मराठी प्रत्येक माणसाने या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे, मराठी एकी आपल्या सगळ्यांना दाखवली पाहिजे. अर्थात एक खूप सुंदर संदेश जयवंत साहेब यांनी आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं, तुम्हाला सर वेळ असेल तर हा छोटासा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा, त्यासाठी जयवंत सर या ठिकाणी उभे राहून हा पोवाडा ऐकणार आहे. तर ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांची कथा, अर्थात त्यांनी काय पराक्रम केले छत्रपती शिवाजी महाराजांनी, ह्या पोवाड्याच्या माध्यमातून आपण ऐकूया. प्रतापगडच्या पायथ्याशी खाने शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हाई जी करील काही कल्पना युक्तीची, हाई जी करील काही कल्पना युक्तीची, हाई जी. महाराजांनो एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खनडौल दडूल हतला, खनडौल दडूल हतला, खनडौल दडूल हतला. बंड त्याच्या संगतीला, बंड त्याच्या संगतीला, बंड त्याच्या संगतीला.
अरे गले लग जाओ खनहा कमार तो हसरी कन्हा कमार तो हसरी कन्हा कमार तो हसरी रोकून नजारा गैरी फिर हाजी रानी जी 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 हाजी रानी जी 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 हाजी रानी जी 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 खाना राजाला आलिंगन दिले आणि दगा केला खानदा विमान मानला खानदा विमान मानला खानदा विमान मानला कटारीचा वर्तन केला कटारीचा वर्तन केला कटारीचा वर्तन केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखता होता अंगाला चिलखता होता अंगाला चिलखता होता अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला तितक्यात महाराजांना कुठं होत्या बिछवडा काढला होत्या बिछवडा काढला कुठं होत्या बिछवडा काढला वागा नकाचा मारा केला वागा नकाचा मारा केला वागा नकाचा मारा केला तर खरा पडला मोठाला तड गेला खानाचा कुत्रा बाहेर आला जी जी बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 प्रतापगडच्या युद्ध झाले हे प्रतापगडच्या युद्ध झाले प्रतापगडच्या युद्ध झाले प्रतापगडच्या युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन गेला कृष्ण पावन गेला कृष्ण पावन गेला कृष्ण धागा लावली गुलामीची हो वाट लावली गुलामीची हो वाट लावली गुलामची हो वाट मराठशाहीचा मांडला ताट जी 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 मराठशाहीचा मांडला ताट जी 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 मराठशाहीचा मांडला ताट जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर धर्मवीर संभाजी महाराज की आई भवानीचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. आई भवानीचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. कधी कुणासमोर झुकला नाही असा मुघलांचा तो बाप होता. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. पण जर कोणी नडत असेल ना तर त्याला आपल्या मराठ्यांची जात दाखवा. आपल्या मराठ्यांची जात दाखवा. असा सुंदरसा पोवाडा गौरंग यांनी या ठिकाणी गायला. अर्थात त्याचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी छोट्याशा बाल कलाकाराला आमच्या दादांकडून या ठिकाणी सत्कार होते. अत्यंत सुंदर असा पोवाडा या ठिकाणी त्यांनी सादर केला आणि सुंदर असा गोड आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला. एवढासा लहान मूल पंत. अर्थात पोवाडा गाणं फार कठीण असतं, पण हे कठीण काम त्या लहान मुलाने दाखवलं आपल्या सगळ्यांना. आणि एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्या लहान मुलासाठी गौरवसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजे. धन्यवाद.